मित्रांनो, रोजगाराच्या शोधात गावाकडची मंडळी शहराच्या दिशेने जातात आणि गावाकडची त्यांची हक्काची अशी जी घरं असतात ना, ती पडीक बनवून राहतात. तर मी आता ह्याच रस्त्याने चाललो होतो ना, तर इथं मला एक घर दिसलं जे पडीक आहे. आता तिथं कोणी राहत नाही. याच्या आधी पण आलो मी 2-3 वेळा. आणि इथं झाडं बघा ना, आंब्याचं झाड आहे, नारळाचं झाड आहे, लय भारी. आणि त्याला कैऱ्या बघा किती आलेल्या आहेत. थोडं झूम मारून दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, लय जास्त कैऱ्या आलेल्या आहेत आणि खाली पण पडलेल्या आहेत. तुम्ही बघा, फक्त मी कॅमेरा फिरवतो. हे बघा, हे बघा, ही पेच पडलेली आहे. इथं बघा. आणि मित्रांनो, मी आहे ना, इथं कैऱ्याचे झाड आहेत आणि मी कैऱ्या तोडू शकतो. नो एनीवन हिअर फॉर मला वरडायला. त्याच्यामुळं काही काळजीचा विषय नाही आहे. मग आता मी एकाच्या रानामध्ये शिरलो आहे. मालकाने व्हिडिओ बघितला तर ते बोंबलं मला. तर समोर बघा, हे निक्या आलाय ऑलरेडी पुढं. हे बघा कैऱ्या. मित्रांनो, आम्ही ना जेव्हा लहान होतो ना, मी आता काय लय मोठा झालेला नाही आहे, मी 22च वर्षाचा आहे. पण जेव्हा लहान होतो ना, तेव्हा मी असं लोकांच्या रानामध्ये शिरायचो आणि आम्ही कैऱ्या तोडायचो. हे बघा, निक्या दाखवतोय, पोच देऊन दाखवतोय बघा. मग आम्ही असंच लोकांच्या रानामध्ये जायचो, कैऱ्यास तोडून असे आणायचो, ऊस तोडून आणायचो. आणि एकदा एक सीन झाला होता. आम्ही ऊस घेऊन चाललो होतो नाही का, सायकलवर होतो आणि हाच होता सोबत, मी केव्हा होता. आणि आमचा पारशा नावाचा मित्र आहे, ते आता पुण्याला आहे. तर ते भांगार आहे ना, तो माणूस आला उसावाला आमच्या पाठीमागं नाही का. आणि आम्ही होतो सायकलवर, तो आला टू व्हीलरवर. आम्हाला काही सायकल एवढी पळवता नाही आली. तर मग आम्ही थांबलो तिथं, आम्हाला त्याने थांबवलं. आणि तो पारशा आहे ना, भाऊ गेला निघून. निक्या सांग रे, कसा विषय झाला होता. निक्या सांगेन तुम्हाला काय विषय झाला होता. पळून गेलता तो. आम्हाला सोडून पळून गेला. आणि परत काय म्हणते, अरे मी पुढंच थांबलो होतो आणि तिकडं थांबलो होतं. पार ते माणूस आम्हाला उसाने मारायचा राहिला. मारला नाही आम्हाला, पण मारला असतं ना. आणि मित्र असं सोडून गेला रो, असं अडचणीत सोडून नाही जायला पाहिजे ना मित्राला. आता ते येईलच कमेंट करायला इथं व्हिडिओत बघितल्यावर. ते म्हणेन तुला काय सांगायची गरज होती रे इथं. तर हे बघा, पण ठीक आहे, असो, तो विषय जाऊ द्या. पण हे बघा ना कशा कैऱ्यात. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो, या झाडाच्यात ना अख्ख्या जरी कैऱ्या तोडून नेल्या मी आत्ता, तरी पण इथं कोणीच नाही आपल्याला काय बोलायला. कारण कोणी नाहीच, गेले असतील कुठेतरी बाहेर. पण मी काय एवढं तोडणार नाही. मी फक्त 1-2 तोडेल कैऱ्या, घरी घेऊन जाईल मस्तपैकी. हे बघा खाली किती पडल्यात. मग मित्रांनो, कसं वाटतं, असं मन आहे ना एकदम असं प्रसन्न होतं आहे. असं गावाकडचं हे असं वातावरण बघितल्यावर. किती मोठी कैरी बघा नाही. मला वाटतं ही ना एक 200-250 ग्रामची असं एकच. भारी वाटतंय. हे बघा इथं समोर पण आंब्याचे झाडच झाड आहे. का आंब्याला काही कमीच नाही इथं. मला वाटते हे पिकलेले असू शकतात, हे वाले पिकलेले असू शकतात. बघू, पिकलेले शोधतो, भेटले 1-2 तर मस्तपैकी खातो, एन्जॉय. तर मित्रांनो, बाकी आता तुम्ही आपल्या ब्लॉगला एवढा भारी ब्लॉग बनवला आज मी गावाकडचं. हे बघा, एवढा भारी ब्लॉग बनवला मी आज गावाकडचा. नक्कीच तुम्हाला आवडला असेल. तुम्ही या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला अविनाश वालेकर नाव आहे. आणि इंस्टाला पण फॉलो करून घ्या. तर आता इथं बघतो पिकलेल्या कैऱ्या आंबे काही भेटतात का आपल्याला, आणि ते घेतो, घरी जातो. मग आत्ताच्या ब्लॉगमध्ये मी इथंच थांबतो मित्रांनो. बाकी तुमचा सपोर्ट असंच असू द्या, असंच प्रेम असू द्या. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आताच्यासाठी एवढंच. टाटा.